नमस्कार, साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। सध्या आपण पाहतो आहे की मुंबईतील प्रदूषण असो की पुण्यातील सतत बदलणारे हवामान, केस गळणं, अकाली पांढरं होणं ही अगदी घरोघरी आढळणारे दुखी बनली आहे। आजचे हे सत्र म्हणजे केवळ वरवरची माहिती नाही, तर एक अत्यंत प्रभावी पारंपरिक आयुर्वेदिक उपायाचं अगदी सखोल आणि वैज्ञानिक विश्लेषण आहे। चला तर मग या विश्लेषणाची रूपरेखा थोडक्यात पाहूया। 1. केस गळती आणि महागडे उपाय। 2. 6 वैज्ञानिक घटक। 3. घरगुती तेल बनवण्याची कृती। 4. तेल लावण्याची योग्य पद्धत आणि शेवटचं म्हणजे 5वं हे परिणाम दिसण्यासाठी लागणारा वेळ। सुरुवातीला पाहूया, पण त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल आणि व्हिडिओला लाईक पण करून द्या। भाग 1, केस गळणे आणि महागडे उपाय। बाजारात मिळणारी रसायनांनी भरलेली महागडी उत्पादने आपण सगळे वापरून पाहतो, पण उपयोग जवळजवळ शून्य। त्याचा काहीही परिणाम दिसत नाही। पण यावर दुसरा उपाय काय? तर 500 वर्षापूर्वी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो आयुर्वेदिक फॉर्म्युला। आणि विशेष म्हणजे आधुनिक विज्ञानानेही आता या पारंपरिक उपायावर शिक्कामोर्तब केलंय। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या समस्येचं खरं उत्तर निसर्गातच दडलेलं आहे। आता वळूया भाग 2 कडे। 6 वैज्ञानिक जादुई घटक। यातील पहिले 4 मुख्य घटक आणि त्याचं अचूक प्रमाण समजून घेणं खूप गरजेचं आहे। भुंगराज 2 मोठे चमचे जे आपले हेअर फॉलिकल ऍक्टिव्हेट करतं। आवळा 2 चमचे ज्यातील व्हिटॅमिन सी कोलेजनची निर्मिती वाढवतं। कडीपत्त्याची 15-20 पानं ज्यातील बीटा कॅरोटीन आणि मेलेनिन केसांना अकाली पांढरं होण्यापासून वाचवतं। 1 मोठा चमचा कलौंजी ज्याला आपण कांद्याचे बी असं पण म्हणतो, ते उत्तम अँटी इन्फ्लेमेटरी आहे। हे ऐकायला पारंपरिक वाटलं असलं तरी हे सर्व घटक आजच्या आधुनिक वैज्ञानिक कसोटीवर अगदी 100% खरे उतरतात। मिनोऑक्सिडंट हे नाव आपण ऐकलंच असेल। केस वाढण्यासाठी वापरला जाणारा एक अत्यंत लोकप्रिय केमिकल, पण चक्क 2008च्या एका संशोधनानुसार केसराज म्हणजे की भृंगराज हे अगदी नैसर्गिकरित्या या मिनोऑक्सिडंटच्या सारखंच काम करतं। केसातील केप मधला रक्तप्रवाह वाढवतात। विचार करा, कोणत्याही रसायनाचा वापर न करताही तोच रिझल्ट मिळवणं खरंच शक्य झालं आहे। आता या कृतीतला एक छुपा खजिना म्हणजे कलौंजी ज्याला आपण कांद्याचे बीज असेही म्हणतो। त्या कलौंजी मधील थायमोक्विनिन, अनेकांना याची काही कल्पना नसते, पण हे थायमोक्विनिन म्हणजेच एकाच वेळी अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल असा तिन्ही गुणांचा वापर हाऊस आहे। केसच्या आरोग्य सुधारण्यासाठी हे अत्यंत प्रभावी ठरतं। या सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी आपल्याला 2 बेज ऑइल लागतील। 200 मिली खोबरेल तेल आणि 100 मिली तिळाचे तेल। खोबरेल तेल हे जगातील असं एकमेव तेल आहे जे केसाच्या आत अगदी खोलवर झिरपतं आणि प्रोटीन लॉस थांबवतं, तर दुसरीकडे तिळाचं तेल केसांना खोलवर पर्यंत पोषण देतं आणि वात दोष संतुलित करून केसांचा कोरडेपणा आणि ते तुटणं अगदी थांबवतं। चला तर मग आता भाग 3 पाहूया, घरगुती तेल बनवण्याची अचूक कृती। ही कृती थोडी लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे। सगळ्यात आधी एक जाड बुंदवालं लोखंडी कढई किंवा भांड घ्या आणि दोन्ही तेल त्याच्यामध्ये एकत्र करा। गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे। मग सर्व हब आणि बिया यात मिसळून 25 ते 30 मिनिटं शिजू द्यायचं आहे। जसं हे शिजेल तसं या तेलाचा रंग हळूहळू गडद होईल, जे अगदी नैसर्गिक आहे। आणि शेवटी ते तेल थंड झाल्यावर ते गाळून एक गडद काचेच्या बाटलीत साठवून ठेवायचं आहे। बघितलं ना, कृती अगदी सोपी आणि सरळ आहे। पण थांबा, इथे एक अत्यंत महत्वाचा नियम पाळायचा आहे। गॅसची आच मंदच असली पाहिजे। जर तेलातून धूर निघू लागला तर समजून जा की तेल खराब झालं आहे, जळून गेलेलं आहे। तेल फक्त कोमटच करायचं आहे, कडकडीत गरम किंवा उकळायचं अजिबात नाही।
नाही तर त्यातील सर्व नैसर्गिक घटक नष्ट होतील आणि हा मुद्दा कायम लक्षात राहू द्या. तर तुम्हाला हे सर्व जिन्नस गॅसवर गरम करायचे नसेल आणि तुमच्या इकडे ऊन येत असेल तर ही कढई सर्व तुम्ही एकत्र टाकल्यानंतर ही कढईवर पांढरा कॉटनचा कपडा बांधा आणि तिला उन्हामध्ये 1 दिवस ठेवा. तर तो उन्हाळ्याचं ऊन पडत आहे तर एकच दिवसात हे तेल होऊन जाईल. मग तुम्हाला गॅसवर ठेवण्याची पण गरज नाही. या पद्धतीने पण तुम्ही हे तेल बनवू शकता. आता भाग 4, हे तेल लावण्याची योग्य पद्धत. तेल लावताना सुरुवातीला हे हलकं कोमट गरम करून घ्यायचं आहे आणि मगच केसांच्या मुळाशी लावून 10 ते 15 मिनिट सर्क्युलर मध्ये मसाज करायची आहे. म्हणजे की गोलाकार अगदी हलक्या हाताने मसाज करायची आहे. हे तेल किमान 2 तास किंवा सर्वोत्तम परिणामासाठी रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी एखादं सौम्य सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा किंवा आयुर्वेदिक शॅम्पूने केस धुवा. जर अगदी 100% नैसर्गिक पर्याय हवा असेल तर तुम्ही काय करा, अरिठा आणि शिकाकाईच्या पाण्याने केस धुवा. हा एक अत्यंत उत्तम मार्ग आहे. हे तेल रोज लावण्याची अजिबात गरज नाहीये बरं का. आठवड्यातून फक्त 2 किंवा 3 वेळा लावणं पुरेसे आहे. पण हो, उत्तम परिणामासाठी ही दिनचर्या सलग 8 ते 12 आठवडे न चुकता पाळायची आहे. शेवटचा आणि 5वा टप्पा भाग म्हणजे परिणामाची कालमर्यादा आणि वास्तव. हे बघा, पहिल्या 3 ते 4 आठवड्यात केस गळण्याचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं जाणवेल. 6 आठवड्यापर्यंत केसांचं पोत सुधरेल. स्लिप एडस म्हणजे की दुबगलेले केस कमी होतील आणि साधारण 2 ते 3 महिन्यात नवीन केसाची वाढ दिसू लागेल. 6 आठवड्यापर्यंत केसाचं पोत सुधरेल आणि स्लिप एडस म्हणजे की दुबगलेले केस कमी होतील आणि साधारण 2 ते 3 महिन्यात नवीन केसांची वाढ दिसू लागेल. केस पांढरे होण्याचा वेगही नक्कीच मंदावलेला दिसेल. प्रगती टप्प्याटप्प्याने आणि अगदी नैसर्गिकरित्या होते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की परिणाम आपल्याला भेटेल पण त्याच्यासाठी सातत्य ठेवावे लागेल. आणि दुसरे म्हणजे परिणाम सर्वांसाठी हुबेहूब एकसारखाच असतील असं नाही. आपल्या आहार, तणावाची पातळी, झोप आणि जेनेटिक हे बाह्य घटक या प्रक्रियेला खूप मोठी भूमिका बजावतात. प्रत्येकाचे शरीर वेगळे असतं, त्यामुळे परिणामाचा वेगही सजीकता व्यक्तीनुसार बदलू शकतो. म्हणून म्हटलं जातं की हा कोणताही जादुई उपाय नाही, ही एक सातत्यपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे. योग्य आणि सातत्यपूर्ण वापरनेच खऱ्या अर्थाने केसाचे आरोग्य पूर्ववत होऊ शकतं. मग असा विचार करा, जेव्हा सर्वात शक्तिशाली आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले उपाय आपल्या पर्स बागेमध्येच वाढत आहे, तेव्हा नुसत्या रसायनावर हजारो रुपये का उधळायचे. जाता जाता एक छोटीशी पण महत्वाची टीप देते. हे तयार केलेलं तेल, गाळलेलं तेल सूर्यप्रकाशापासून दूर एका काचेच्या बाटलीत ठेवा आणि ते रूम टेम्परेचरवरच 2 ते 3 महिने टिकतं. हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही युजफुल लागला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणजे फ्री आहे आणि म्हणून नक्कीच सबस्क्राईब करून द्या. या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.